या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, बारामतीत सकाळी 9 वाजेपर्यंत 6.1% मतदान। नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघात 4.97% मतदान। रोहित पवार मतदानाचा हक्क बजावताना एकीकडे तर दुसरीकडे घटलेला या क्षणापर्यंतची मतदानाची टक्केवारी आकडेवारी बघतोय, संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय। खरं तर हे सगळे मतदारसंघ इथे 9 वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणात मतदान होतो। सरकार कोणाचंही असतं तरी आजपर्यंतचा इतिहास पाहताना सकाळी 9 वाजेपर्यंत ज्या मतदानाच्या रांगा असतात, मतदानाची टक्केवारी असते, ही नेहमी तितक्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता ही 10च्या पुढे जाते। मात्र 6 पासून 8 पर्यंत रेंगाळलेली ही टक्केवारी आहे। कशा प्रकारे पाहता नाही, या निवडणुकीकडे बघत असताना आम्हाला हे जाणवतं की लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे। तर गेल्या 5 वर्षामध्ये जे काही नकारात्मक भावना होती या सरकारची सर्वसामान्य लोकांच्या विरोधात, तर ते लोकांनी स्वतःहून पुढे येऊन ही निवडणूक हातात घेतली। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज भाषणामध्ये मोदी साहेबांपासून सीएम साहेबांपर्यंत अपेक्षा लोकांची अशी होती की गेल्या 5 वर्षात ज्या काही अडचणी आश्वासनं तुम्ही दिली त्याच्यावर तुम्ही सर्वजण बोलायला पाहिजे होतं। पण आज जर तुम्ही बघितलं तर फार खालच्या पातळीवर सीएम साहेब बोलत चालले आणि ते लोकांना पटत नाही। कारण लोकांना काय म्हणायचं की तुम्ही एक मोठ्या पदावर आहात, त्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही बोललं पाहिजे। आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करून की खालच्या पातळीवर लोक काय मतदान करत नसतात, लोकांना हाताला काम, पोटाला जेवण पाहिजे, आज ते खरं तर दिसत नाही। म्हणून आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी लोक स्वतःहून पुढे येऊन मतदान करतायत। आणि नक्कीच आम्ही कार्यकर्ते असतील, तिथे असणारे लोक असतील, या सगळ्यांची चर्चा केल्यानंतर सत्ता ही नक्कीच आपल्या आघाडीची येईल असं वाटतं। सेना भाजपचं असं म्हणणं, भाजपचं म्हणणं आहे, अमित शहाचं म्हणणं आहे की बारामती तो हम लोग जीतेंगे। बारामतीतून जिथे हाच तर जो म्हणतात ना की एक स्वतःबद्दलचा खोटा अभिमान असणं। कारण का शेवटी ते बोलत असताना हम जीतेंगे बोलतात, ते कधी असं म्हणत नाही लोक जीतेंगे। आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही म्हणतो की लोकांचा कल असा आहे की लोक असं म्हणतात आणि लोक असं म्हणतात की बारामती हे 4 लाखाच्या पुढे लीड हे सुप्रियाताईंना जाईल। पवारांचं राजकारणातलं काम तुम्ही पाहिलं, कारण त्या कुटुंबात आहात, पण पवारांवर नरेंद्र मोदींनी अशा प्रकारची टीका करणं, तुम्ही तरुण आहात, राग आला तुम्हाला? तर बघा, एक मतदार म्हणून आणि एक नागरिक म्हणून नक्कीच मला राग आला। कारण का तुम्ही कुठेतरी आपल्या जवानांच्या बद्दलचं राजकारण तुम्ही करताय, त्यांच्या नावावर तुम्ही मतं मागताय, हे एक आम्ही या देशाचे नागरिक म्हणून आम्हाला ती गोष्ट आवडली नाही। दुसरं, तुमच्या भाषणामध्ये कुठलीही मूलभूत गोष्ट नव्हती। तुम्ही भाषण करत असताना आता मी हे बघा, जिथं कुठं सभा झाली, काल नाशिकची सभा झाली, मोदी साहेब बोलायला सुरुवात झाली की लोक बाहेर निघायला लागले। की एक लोकांना आज काय व्हायला, युवकांना हाताला काम पाहिजे, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी फार अडचणी आहेत, आज पाणी नाही, प्यायला पाणी नाही, तर तुम्ही शेतीची काय अडचण असेल, आणि तिथं तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्ही कुठेतरी कमी पडला, त्याबद्दल कुणीच काय बोले ना। आणि भाषण करत असताना तुम्ही पवार साहेबांवर बोलता आणि एक सगळ्यांना कळलंय की आज जर सर्व पार्टीला एकत्रित कुणी आणू शकतं आणि या सरकारच्या विरोधात नाही तर ह्या सरकारला कोण उलटून टाकू शकतो, ते तर लोक आहेतच, पण पवार साहेबांचा रोल हा महत्वाचा असेल। म्हणून कदाचित मोदी साहेबांपासून सगळे लोक घाबरलेत असं दिसतंय। पवार कुटुंबियाची दुसरी पिढी जी आहे, नंतरची पिढी म्हणजे अजितदादा नंतर तुम्ही आता राजकारणात उतरला, तुम्ही प्रचाराला म्हणजे तुम्ही स्टेटमेंट करणं हा प्रचाराचा आहे। प्रत्यक्षात जरी तुम्ही नसलात तरी पार्थला सांभाळून घेताना खूप कसरत करावी लागली। नाही, पार्थला पहिलं भाषण ट्रोल झालं, पार्थला आणखी काय सोशल मीडियामध्ये ट्रोल करण्यात आलं। नाही, कसं आहे, एक समजून घेतलं पाहिजे, आज बीजेपी नाही तर शिवसेना असेल तर ते सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या बाबतीत फार पुढे आहे आणि ट्रोल करणारे त्यांचे वैयक्तिक लोक आहेत। एक पहिलं भाषण जर पुढं मागे झालं तर मला असं वाटतं त्याच्यावरून तुम्ही व्यक्तीबद्दल एखादा म्हणजे म्हणतात ना, तुम्ही अनालिसिस करू शकत नाही। शेवटी व्यक्तीला एक चान्स द्यावा लागतो, एक टाइम द्यावा लागतो, आणि मला विश्वास आहे की पार्थ पुढे जाऊन चांगलं असं काम करेल। आणि आज जर त्या परिसरामध्ये मी स्वतः 5-6 वेळा गेलो, तिथं प्रचार केला आणि तिथं लोकांचा कल हा पार्थकडे आहे आणि विकासाकडे आहे। एक शेवटचा प्रश्न, थोडी जास्त मेहनत करावी लागली यावेळेला? नाही, कसं आहे, थोडी जास्त या वेळेला म्हणजे त्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे या वेळेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला नाही, तिथं आपला कधीच उमेदवार लोकसभेला तसा बघितलं तर गेल्या काही काळामध्ये निवडून नव्हता आला, आमदार पण काही ठिकाणी आपले नाहीयेत। त्यामुळे कुठेही जर काम करत असताना, लोकांपर्यंत पोहोचत असताना कष्ट हे घ्यावेच लागतात। ते कष्ट स्वतः पार्थली घेतले, तिथे असणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तिथे कॉर्पोरेटर पासून जिल्हा परिषद सदस्य सर्व लोकांनी मनापासून कष्ट घेतले। त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की तोही चांगल्या मताने निवडून येईल। बारामती कुणाची आहे? लोकांची। बारामती भाजप म्हणते आमची आहे, आमचं म्हणणे लोकांची बारामती आहे। बारामती लोकांची आहे। रोहित पवार यांचा महत्वाचा रोल राहिलाय प्रचारामध्ये, जरी नसले तरी चर्चा करताना एक संयमी स्टेटमेंट जे आहे ते रोहित पवारांनी दिलं होतं आणि ते माध्यमातूनही पुढे आलं होतं। त्यामुळे
संपूर्ण पवार कुटुंबीय जे आहे ते बारामती असेल, मावळ असेल, शिरूर असेल किंवा महाराष्ट्रातील प्रत्येक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अमित शिगवणसह विलास आठवले, TV9 बारामती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.